नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, नवीन वर्षातली ही आपली पहिली भेट. हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचं, समाधानाचं आणि आरोग्यदायी जावो या शुभेच्छांसह आजचा कार्यक्रम आता सुरू करूया. रसिक हो, आज तुम्हाला ऐकवणार आहे एक कथा. आणि कथेचे वैशिष्ट्य सांगताना नेहमी म्हटलं जातं की कथा ही उत्सुकता वाढवणारी असली पाहिजे. आजची कथा अशीच आहे, उत्सुकता वाढवणारी. या सगळ्याचं शब्दमय चित्रण आजच्या या कथेत आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या मैत्रिणीनं सांगितलेल्या एका गुपितामुळं आयुष्याची लयच बिघडते आणि त्याचंच नाट्यमय, उत्सुकता वाढवणारं वर्णन आजच्या कथेत आहे. आपण ऐकणार आहोत प्रतिभा जगदाळे यांची कथा तिढा. गेल्या महिन्यात मी 60 ओलांडली. एका अर्थाने रिटायरमेंट. पण कशातून? नोकरीतून म्हणावे तर ती मी करीत नाही. संसारातून म्हटले तर मी लग्नच केलेलं नाही. होय, मी नाही केले लग्न. तुम्हालाही आश्चर्य वाटले ना? मला याचीच नवल वाटते की यात मी काय वेगळे केले. मला नाही करावेसे वाटले, नाही केले. आणि मी माझ्या एकटीच्या संसारात खुश आहे. पण लोक काय एवढ्या विचित्र नजरेने पाहतात कोण जाणे. ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आपल्याला प्रत्येकाला आपल्या मताप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. नाही म्हणजे आपल्याकडे तर लोकशाही आहे ना. पण काही लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका विचित्र आहे की त्यांना वाटते लग्न न करून मी मोठा गुन्हाच केला आहे. आणि काहींच्या नजरा तर बाप रे, त्याविषयी तर बोलणेच नको. म्हणे जगाची रीत. आणि जगाच्या रीतीने वागून सर्वजण सुखी झालेत का? आणि तसाही माझा कुणाला त्रास नाही. कुणावर मी अवलंबून नाही. नाही, मी नोकरी करीत नाही. खरेच हे एक चांगले आहे ना. नोकरीच्या ठिकाणी काही बाई असेल म्हणून लोकांनी वावड्या उठवल्या असत्या. त्यातून माझी सुटका झाली. काय विचित्र परिस्थिती आहे आजची. दररोज काहीतरी नवीन ऐकायला मिळते. काय तर म्हणे लिव्ह इन रिलेशनशिप. आमच्या तारुण्यात असे काही नव्हते. खरेच आम्ही या अर्थाने नशीबवान. कशा कशाचा सौदा करतील लोक, काही नेम नाही. तर मी सांगत होते की माझा कुणावर भार नाही. सुदैवाने मला बऱ्याच कला अवगत आहेत. ड्रॉइंग, पेंटिंग, भरतकाम, क्रोशाचे विणकाम, जरदोसी वर्क, इमिटेशन ज्वेलरी आणि बरेच काही. मी तयार केलेली ज्वेलरी मुली आवडीने वापरतात आणि माझ्याकडील जरदोशी वर्क करून घेतलेल्या साड्या महिला हौसेने नेसतात. मी मुलींचे क्लासेस घेते. माझ्या माफक फीमध्ये कितीतरी जणी शिकून गेल्या. बऱ्याच मुली अर्थार्जन करत आहेत. सर्वच विद्यार्थिनीशी माझे सलोख्याचे संबंध होते, आजही टिकून आहेत. या क्लासेस घेण्यामागे माझे 2 उद्देश होते. एक म्हणजे अर्थार्जन करणे आणि दुसरा माणसात राहणे. उदरनिर्वाह करून मी भविष्यासाठी पुंजी जमवून ठेवू शकले. हो, ती मला लागणारच आहे. वृद्धाश्रमात जाण्यासाठी हातपाय चालतात तोपर्यंत ठीक आहे. नंतर तिथेच तर जायचे आहे ना. लग्न केले असते तर ही वेळ आली नसती असे छातीठोकपणे कोणीही म्हणू शकणार नाही. फरक एवढाच, तेव्हा मुलाने सोडले असते, ते आता स्वतःहून जावे लागणार. माझ्या भावाने तरी काय केले असते? तेच ना. आई बाबा किती थकले होते. आम्ही तिघेच इथे राहायचो. त्यांनाही वाटायचे 4 दिवस पुण्याला जावे, नातवंडांसोबत खेळावे. पण दादाने कधीच त्यांना नेले नाही. तुला सोबत हे निमित्त सांगून नेहमीच त्यांना टाळले. आणि हे आम्हा तिघांच्याही चांगले लक्षात येत होते. ते आजारी असतानासुद्धा इथेच मी दवाखाना केला. मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची त्यांची इच्छा असायची. पण मी इथे नसते तर निश्चितच त्यांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागला असता. मला तर दादा वहिनींनी किती मस्तपैकी टाळले. त्यांना वाटले असेल कदाचित मी ठाण मांडून राहील तिथेच. मला आठवते, गुड्डूच्या मुंजीच्या वेळी आम्ही गेलो होतो पुण्याला. तर मुंजीच्या दुसऱ्याच दिवशीचे परतीचे रिझर्वेशन करून आणले होते दादाने. पाहुण्यांबरोबर आम्हीही हल्लो. तर हे असे कधी कधी वाटते, अशा माणसांच्यात राहण्यापेक्षा एकटे राहिलेले परवडले. मग लग्न केले नाही याचा पश्चाताप होत नाही. वाटते कुणी सांगावे, ती माणसे तरी कशी भेटली असती. आज मोहिनीची तीव्रतेने आठवण येत आहे. ती कधी विस्मरणात गेलीच नव्हती, पण आज जरा प्रकर्षाने जाणवते. ती काही केल्या मनातून जात नाही.
खूप त्रास होतो. तिचे दुःख मी कसे पचवले याचे अजूनही आश्चर्य वाटते. हृदय पिळवटून गेले होते त्या घटनेने. मोहिनी, वासंती आणि मी, किती छान ग्रुप होता आमचा. शाळेतल्या पहिल्या वर्गापासून ग्रॅज्युएशन होईपर्यंत आमची मैत्री टिकली. केव्हा तरी बिघडायचे, पण ते लगेच सांधले जायचे. सेकंड इयरला असतानाच मोहिनीच्या वडिलांनी तिचे लग्न ठरवले. बिचारीने रडून गोंधळ घातला. ग्रॅज्युएशन तरी पूर्ण होऊ दे म्हणून विनवणी केली, पण तिचे कोणी काही ऐकले नाही. तिच्या सौंदर्याकडे पाहून चालून आलेले मोठ्या घरचे स्थळ त्यांना सोडायचे नव्हते. शिक्षणासाठी वेळ घालवला असता तर ते हातचे गेले असते. त्यांच्यासारख्या बड्यांना कितीही मुली मिळाल्या असत्या. एकुलत्या एका मुलीच्या कल्याणासाठी आईवडिलांनी हा निर्णय घेतला होता. मोहिनी होतीच तशी देखणी. नाक म्हणतात ना, चाफेकळी, अगदी तसेच. टपोरे डोळे, उभा चेहरा, गौरवर्ण, उंचीपुरी आणि सुकेशी. अगदी स्वरूप सुंदर आणि तशीच गुणी. किती दंगामस्ती चालायची आम्हा तिघींची. गप्पांची मैफिल तर तासनतास रंगायची. सोनेरी स्वप्नांचे दिवस होते ते, अगदी मंतरलेले. आम्हा तिघींचेच वेगळे असे सुंदर जग होते ते. तिघी मिळूनच कॉलेजला जाण्याचा आमचा नित्यक्रम होता. एके दिवशी मी आणि वासंती दोघीच पुढे गेलो. मोहिनी जरा उशिरा, म्हणजे साधारण 2 वाजता येणार होती. सुरुवातीचे पिरियड्स झाले आणि एवढ्यात वासंती एकदम ओरडलीच. बापरे, बघ ना मोहिनी, कशी आग लागल्यासारखी दिसतीये. मी खिडकीतून बाहेर पाहिले तर त्या कडक उन्हात गडद केशरी रंगाच्या साडीमध्ये खरेच ती तशीच दिसत होती. मात्र मी वासंतीवर जाम चिडले. काहीतरीच काय बोलतेस? पण त्यावेळी काय माहीत होते की तिच्या या कौतुकाचे, सौंदर्याच्या तारीफेचे शब्द पुढे खरे होतील म्हणून. पण दुर्दैवाने तसे घडले. मोहिनीचे लग्न झाले. तिला एक गोंडस मुलगी झाली. त्यानंतर काय झाले कोणास ठाऊक. मुलगी जेमतेम वर्षभराची झाली असेल आणि एके दिवशी ती भयानक बातमी कानावर येऊन धडकली. स्वयंपाक करताना साडीने पेट घेऊन मोहिनी गेली. धक्कादायक बातमी. तिचे आईवडील तर पार कोसळून गेले. आमची परिस्थिती त्याहून वेगळी नव्हती. आईवडिलांना कळून चुकले होते की सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली होती. कारणही त्यांनाच माहीत होते. आमच्यापर्यंत शेवटपर्यंत आले नाही. तर ही अशी दुर्दैवी मोहिनी. मला कधी कधी वाटायचे, पण हा माझा दुष्ट विचार मुळीच नव्हता. लग्न केले नसते तर बिचारी जगली असती. आज हे सर्व विचार मनात दाटून येण्याचे कारणही असेच. म्हटले तर विचित्रच. नेमके मागच्या महिन्यात बाबा गेले. खऱ्या अर्थाने मी पोरकी झाले आणि मी एकटी राहिले, अगदी एकटी. तशी नंतर वासंती होती 4 दिवस. मुक्कामालाही माझ्याकडेच थांबली. पण का कोण जाणे, आई गेली तेव्हा मी फार मोठी झाल्यासारखे वाटले. ती होती तोपर्यंत मी तिच्यासाठी, माझ्यासाठी लहानच होते. अचानक तिला अटॅक आला आणि सर्व संपले. त्याचवेळी माझे बाबा मात्र मला 10 वर्षांनी म्हातारे वाटू लागले. त्या दिवसांपासून जणू ते लहान झाले व मी मोठी. त्यांची काळजी घेताना तर अगदी तसेच जाणवत होते. आई गेल्यानंतर घर परकेच वाटू लागले. आपण तात्पुरते दुसरीकडे राहायला आलो आहोत, परत आईकडे जायचे आहे असे वाटे. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. तर बाबा गेल्यानंतर येऊन गेलेली वासंती लगेच 15 दिवसात परत आली. सुरुवातीला वाटले मला एकटे वाटू नये म्हणून ती आली असेल. पण तिचे डोळे काहीतरी वेगळेच बोलत होते. सैरभैर वाटत होते. काहीतरी बोलायचे आहे, पण द्विधा मनस्थिती दिसत होती. मीच न राहून तिला विचारले, काय झाले, काही प्रॉब्लेम आहे का? नंतर मात्र धाडस केल्यासारखे तिने बोलायला सुरुवात केली. श्यामा, आधी मला वचन दे, मी जे बोलणार आहे ते ऐकून तू चिडणार नाहीस आणि गैरसमजही करून घेणार नाहीस. आपली मैत्री आता आहे तशीच पुढेही टिकून राहील. अगं, एवढे झाले तरी काय, मी आश्चर्याने विचारले. तरीही तिने हट्टाने माझ्याकडून वचन घेतलेच व बोलायला सुरुवात केली. श्यामा, अगं, मला जरा आनंदविषयी बोलायचे होते. मला नवलच वाटले. हिला आत्ता इतक्या वर्षांनी आनंदविषयी काय बोलायचे असेल? अजूनही हिच्या मनातून आनंद गेला नाही की काय? आनंद हा आमच्या कॉलेजमधील मुलगा. ग्रॅज्युएशनपर्यंत आमच्याच वर्गात होता. शांत, सज्जन, हुशार, सर्वांना आवडावा असाच होता तो. मी, मोहिनी व वासंती आमच्या तिघींचाच ग्रुप असे. काही दिवसांनी लक्षात आले की आनंद आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे.
कॉलेजमधील वातावरण अगदी स्ट्रिक्ट होते, घरचे तर त्याहूनही जास्त. पण वासंती आमच्या मानाने जराशी धीट असल्याने एक दिवस तो मागून येत असताना त्याच्याशी बोललीच. मग मात्र माझ्या लक्षात आले की वासंतीला आनंद आवडतो. पुढे पुढे जाणू लागले की त्याच्या प्रेमात ती अखंड बुडाली आहे. अंगी असलेल्या बोल्डनेसमुळे ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची. गेल्या वर्षी मोहिनी गेल्यामुळे आम्ही दोघीच असायचो. त्यामुळे ती माझ्याजवळ सतत त्याच्याविषयीच बोलत असे. ती त्याच्यावर खूपच फिदा होती. अगदी शेवटी तर वाटू लागले की आता आनंदशीच लग्न करणार ती. पण नंतर काय झाले समजले नाही. थोड्याच दिवसात तिचे लग्न झाले आणि आनंदही नंतर जेमतेम वर्षभरच गावात दिसला. पुन्हा तो गायबच झाला. इथेच तो विषय संपला. माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. आत्ता काय बोलणार ही? आणि वासंती बोलू लागली. आपले कॉलेज संपले व रिझल्ट लागून आपण पास झालो. अपेक्षेप्रमाणे आनंद चांगल्या मार्काने पास झाला. त्या दिवशी तो आमच्या घरी पेढे घेऊन आला. माझ्या आईबाबांना पेढे दिले. तो आलेला पाहून मला जो काही आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणे कठीण होते. मी अगदी हवेतच होते. मला अगदी खात्रीच होती की आत्ता तो मला किंवा बाबांना माझ्याविषयी विचारणार. आई आत होती. बाबाही काहीतरी आठवल्यामुळे आत गेले. हीच वेळ साधून आनंद माझ्याशी बोलू लागला. वासंती, तुला माझे एक काम करायचे आहे. तू धाडसी आहेस. तूच ते करू शकशील. नाही म्हणू नकोस. मी खूप आशेने तुझ्याकडे आलो आहे. त्याचे बोलणे अंगावर फुले उधळल्यासारखे वाटत होते. अंगावर रोमांच उभे राहिले. त्याचे पुढचे शब्द ऐकण्यासाठी कान आतुर झाले होते. आणि तो पुढे बोलू लागला. वासंती, तुझी मैत्रीण आहे ना श्यामा, ती मला फार आवडते. तू तिच्या बाबांना भेट आणि सांग की आनंद तिला मागणी घालण्यासाठी येणार आहे. मी डायरेक्ट विचारलेले तिला आवडेल की नाही शंका वाटते. कारण तू माझ्याशी बोलत असताना ती 4 हात दूर थांबलेली असे. तिच्या बाबांनी हे गैरअर्थ काढायला नको. तूच त्यांना विचार, म्हणजे मी रीतसर मागणी घालायला जाईन. श्यामा, तो जे काही बोलला ते ऐकून अक्षरशः माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे ते शब्द कानाला अगदी तिखट लागत होते. सर्वांग गारठले होते. पायात शक्ती राहिली नव्हती. काही बोलण्याचे भान नव्हते. तो बरेच काही बोलत होता, पण माझे लक्षच नव्हते. हे सर्व ऐकून मी थक्कच झाले. मनाला विचित्र धक्काच बसला. डोके अगदी सुन्न झाले होते. थोडा वेळ तशीच स्तब्ध राहिले. नंतर पुढे काय हा प्रश्न विचारण्याआधीच वासंतीने दीर्घ श्वास घेतला आणि थांबाशी खून केली. पुढे ती बोलू लागली. मनाला फार वेदना झाल्या. एक दुष्ट विचार मनात येऊन गेला. श्यामाला विचारलेच नाही तर? पण रात्रभर विचार करून मी स्वतःला सावरले. आणि दुसऱ्या दिवशी मी तुझ्या घरी आले. तू सुट्टीसाठी दादाकडे पुण्याला गेली होतीस. बाबा घरीच होते. मी त्यांच्या कलाकलाने हळूच विषय काढला. हे विचारले तर ते एकदम भडकलेच. रागाने लाल झाले आणि मलाच विचारू लागले. त्याची हिंमतच कशी झाली एवढे धाडस करण्याची आणि वर मला विचारायची. आणि तुला कोणी सांगितल्या नसत्या उचापती? मी फार घाबरले होते. अंग थरथर कापू लागले. ते थोडेसे शांत झाल्यानंतर मी निरोप घेऊन निघाले. अगं वासंती, पण तू मला हे तेव्हाच का नाही सांगितलेस? मध्येच मी तिला थांबवत विचारले. माझे मन 40 वर्ष मागे गेले होते. वासंतीशी बोलत असताना आनंदचे आपल्याकडे सूचक पाहणे, मी 4 हात दूर असले तरी त्याचे संपूर्ण लक्ष आपल्याकडेच असणे, एक एक खूनगाठ पटत होती. अजूनही आठवते त्याच्या त्या नजरेने आपण कितीतरी वेळा घायाळ झालो होतो. पण तो वासंतीचाच होणार या कल्पनेने आपण मनाला परोपरीने समजावले होते. अगं, मी निरोप घेऊन निघाले एवढ्यात तुझ्या बाबांनी मला परत बोलावले. निक्षून सांगितले, यातला एकही शब्द श्यामाला कळता कामा नये. नंतर माझ्यावर अविश्वास दाखवून त्यांनी माझ्याकडून तसे वचन घेतले. खूप वेळा वाटायचे मोकळे व्हावे तुला सांगून, पण बाबांची भीती वाटायची. त्यांचे वचनही मोडवत नव्हते. आता ते गेल्यानंतर मात्र मनातील घुसमट मला सहन होईना. मागच्या वेळी बोलणे सोयीस्कर नव्हते म्हणून लगेच परत आले. श्यामा, जमले तर मला माफ कर. डोक्यात विचारांचे काहोर माजले होते. मी काहीच करू शकत नव्हते. कुणालाच बोलू शकत नव्हते. आधी होते तशीच मी किती आनंदात होते.
वासंतीने हे सांगितले नसते तर किती बरे झाले असते. पूर्वीच्याच आनंदात मी सुखाने जगले असते. मी तिला म्हणाले, वासंती, वाईट वाटून घेऊ नकोस. तुझा दोष नाही, माझेच नशीब खोटे. दुर्दैव आडवे आले. तर ती म्हणाली, नाही श्यामा, सामाजिक अंतर आडवे आले. सामाजिक अंतर आडवे आले. प्रतिभा जगदाळे यांची तिढा ही कथा आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला, मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.